नाशिकमध्ये सुद्धा 8 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। 8 बांगलादेशी नागरिक हे नाशिकमध्ये वास्तव्यास होते आणि त्यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशींच्या अटकेवर जोर लावलेला आहे आणि मागच्या काही दिवसांपासून अशा कारवाया सातत्याने होत आहेत। संभाजीनगरमध्ये आज 5 जणांना अटक करण्यात आली तर नाशिकमध्ये 8 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर या बांगलादेशींकडे बनावट कागदपत्र सुद्धा बऱ्याच बांगलादेशींकडे आढळत असतात, त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे। आता नाशिकमधून सुद्धा 8 बांगलादेशींना अटक करण्यात आल्याची माहिती, ताजा तपशील हा समोर येतोय, ताजी माहिती समोर येते। नाशिकमधील बांगलादेशींकडे सुद्धा खोटी कागदपत्र आढळलेली आहेत। खरं तर संभाजीनगरमध्ये सुद्धा खोटी कागदपत्र आढळली आहेत, नाशिकमध्ये सुद्धा खोटी कागदपत्र आढळली आहेत आणि याच्यामुळे कागदपत्र खोटी बनवून घेणं, आपण भारताचे नागरिक आहोत हे खोटं भासवणं हे किती सोपं आहे याचा अंदाज खरं तर या दोन्ही घटनांवरून येऊ शकतो। मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात अशा कारवायांना वेग आलेला आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, नाशिकमधल्या 8 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली, अर्थात मोठी कारवाई केली, मात्र प्रश्न असा आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा ज्या बांगलादेशींना अटक केली त्यांच्याकडे सुद्धा खोटी कागदपत्र आढळली आहेत। खोटी कागदपत्र बनवणं हे इतकं सोपं आहे का? आपण भारताचे नागरिक आहोत हे खोटं भासवणं इतकं सोपं आहे? खरं तर विक्रांत, आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी रोहिंग्यांचं भारतामध्ये असलेलं जन्म प्रमाणपत्र, त्यासोबतच त्यांनी निर्माण केलेले रहिवासी प्रमाणपत्र हा मुद्दा अतिशय कळीचा बनलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी पोलिसांकडनं कारवाई केली जाते त्यामध्ये नाशिक पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे ती खरं तर कौतुकास्पद आहे। वेषांतर करून अशा स्वरूपाची ही कारवाई नाशिक पोलिसांना करावी लागलेली आहे। जवळपास 600च्या वर कामगार हे नाशिकमध्ये काम करत होते आणि त्यापैकी 8 जणांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रामुख्याने ही तपासणी करत असताना त्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही 2 महत्वाची कागदपत्र जी आहेत ती नाशिक पोलिसांना त्यांच्या चौकशीमध्ये आढळून आलेली आहे। पुढील काळामध्ये ज्या वेळेला ही कारवाई करत असताना त्यांच्या अनेक बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं हे जे पैसे ते कमवत होते नाशिक शहरामध्ये येऊन, ते बांगलादेशच्या या सगळ्या काळात तिथे वापरले गेले असावे अशा स्वरूपाच्या संशयाने ज्या वेळेला तपासणी करण्यात आली तर ते पैसे कलकत्त्यामध्ये वापरल्याचं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। एकूणच याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाईल अशा स्वरूपाची स्थिती आता सध्या तरी बघायला मिळते। मात्र सर्रासपणे जन्म प्रमाणपत्र घेऊन आधार कार्ड बनवणं, पॅन कार्ड बनवणं आणि या ठिकाणी पैसे कमवून ते कलकत्त्यासारख्या शहरामध्ये वापरून पुढे त्याचा भविष्यात नेमका कशासाठी वापर केला जातो हे देखील पोलिसांकडनं तपासात समोर येईलच। मात्र बांगलादेशींनी ज्या पद्धतीनं भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे, नाशिकमध्ये घुसखोरी केलेली आहे, ते आता उघड होताना दिसून येत आहे। विक्रांत, खरं आहे किरण, आता पोलिसांकडून या संदर्भात पुढे काय कारवाई केली जाते त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या तपशिलासाठी।